विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज आपण तुळजापूर तहसील कार्यालयामध्ये आलेला आहे। आपल्या बरोबर पुरवठा अधिकारी जाधव साहेब हे आहेत। राज्य शासनाने जे गोरगरिबांसाठी जे योजना व दिवाळी बंपर म्हणून पॅकेज दिलेला आहे त्या पॅकेज बद्दल आपण साहेबांकडून ग्राउंड रिपोर्ट जाणून घेऊया। नेमकं त्या योजनेमध्ये काय काय प्रकार आहेत। साहेब आपलं नाव? नमस्कार, माझं नाव संदीप जाधव आणि मी निरीक्षण अधिकारी म्हणून तहसील कार्यालय तुळजापूर येथे कार्यरत आहे। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत जी आनंदाची शिधा म्हणून जे पॅकेज देण्यात येणार आहे त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे। रेशन कार्डचे जे मुख्यतः 3 प्रकार आहेत, ज्यामध्ये अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड, प्राधान्य कुटुंब योजनेचे रेशन कार्ड आणि शेतकरी योजनेचे रेशन कार्ड, या 3 योजनांना ही आनंदाची शिधा असं हे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत एक भेटवस्तू मिळणार आहे। या भेटवस्तूमध्ये 4 प्रकारच्या गोष्टी आहेत, ज्यामध्ये 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ आणि 1 किलो पाम तेल असे हे 4 वस्तूंचं पॅकेज केवळ 100 रुपयांमध्ये अंत्योदय योजनेचे लाभार्थी, प्राधान्य कुटुंब योजनेचे लाभार्थी आणि शेतकरी योजनेचे लाभार्थी या 3 योजनांना हे पॅकेज मिळणार आहे। या तुळजापूर तालुक्यामध्ये जवळपास 49,000 रेशन कार्ड या 3 योजनेमध्ये समाविष्ट आहेत, ज्यामध्ये अंत्योदय योजनेचे 4,900 रेशन कार्ड, प्राधान्य कुटुंब योजनेचे जवळपास 29,000 रेशन कार्ड आणि शेतकरी लाभार्थी योजनेचे 11,030 रेशन कार्ड अशा एकूण 45,893 रेशन कार्डांना ही योजना लागू असणार आहे। आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या योजनेचा जरूर लाभ घ्यावा आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। मला सांगा साहेब, आज एखादी दुकानदार समजा त्या गोरगरिबांना त्याचा जर लाभ नाही दिला तर पुढचं पर्याय काय? या योजनेच्या लाभासाठी आपण सर्व वृत्तपत्रांमध्ये, सर्व टीव्ही चॅनल्सच्या मार्फत या योजनेची प्रसिद्धी आणि प्रचार केलेला आहे। तसेच सर्व रेशन दुकानांमध्ये आपण या माझ्या पाठीमागे पाहत आहात या प्रकारचे बॅनर आहे आणि या बॅनरवरती एक कंप्लेंट नंबर देखील आहे। त्या कंप्लेंट नंबरवर आपण आपली तक्रार नोंदवू शकता जर आपल्याला सदर आनंदाची शिधा लाभ मिळाला नाही तर। आपण जाणून घेतलेला आहे दिवाळी ऑफर म्हणून जे गोरगरिबांना मिळणार आहे त्याच्याबद्दल आपण जाधव साहेबांकडून ग्राउंड रिपोर्ट जाणून घेतलेला आहे। की जाधव साहेब गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे, पण असा अधिकारी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।